नमस्कार. खारेपाट न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. अलिबागचा हापूस आंबा अमेरिका व ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दाखल. आंबा बागायतदार डॉक्टर संदेश पाटील यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी. खारेपाट न्यूज महेंद्र म्हात्रे रिपोर्टर. नॅचरलच घ्यायचं ना, तसं नाही काय घ्यायचं. पाहिजे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध आंबा उत्पादक व उद्योजक स्वर्गीय मारुती नागू पाटील उर्फ मारुती मास्तर ह्यांचे सुपुत्र डॉक्टर संदेश पाटील ह्यांनी खारेपाटाचं नाव अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलेलं आहे. विशेष म्हणजे आंबा उत्पादकात त्यांनी अमेरिका व ऑस्ट्रेलिया येथे आपला आंबा पोचवून संपूर्ण खारेपाटाचं अलिबाग तालुका व जिल्ह्याचं नाव उज्ज्वल केलं आहे. आज आपल्यासोबत डॉक्टर संदेश पाटील आहेत. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. आज ऑस्ट्रेलिया किंवा अमेरिका येथे खारेपाटाचं नाव आंबा उत्पादकात आपलं नाव पूर्ण जिल्ह्याचं उज्ज्वल केलं. काय मत आहे आपलं? नाही, आजच नाही, आपण अनेक वेळेला अमेरिकेसाठी सप्लाय दिलेला आहे. आपण डायरेक्टली जरी एक्सपोर्टर नसलो तरी एक्सपोर्टर्सना जो माल लागतो आपल्याकडं, यावर्षी उत्पादन जरी कमी असलं तरी आपण त्याची क्वालिटी किंवा गुणवत्ता मात्र राखण्यात यशस्वी ठरलेलं आहे. आणि एक्सपोर्टसाठीच्या ज्या नॉर्म्सची कल्पना आपल्याला पूर्णतः माहिती असल्यामुळं आपण त्या पद्धतीने आपल्या बागेची निगा राखलेली आहे. तसंच आपल्या बागेला मँगोनेटसुद्धा मिळालेलं आहे. त्याच्यामुळं आपण हे एक्सपोर्टसाठी सप्लाय देऊ शकतो. तर आपण गेल्या आठवड्यात 2 वेळा अमेरिकेसाठी सप्लाय दिलेला आहे आणि कालच आपण ऑस्ट्रेलियासाठी सुद्धा सप्लाय केलेला आहे. फक्त आपण हे याच 2च देशांसाठी नव्हे तर आतापर्यंत आपण आखाती देशांसाठी सुद्धा दिलेलं आहे, न्यूझीलंडसाठी सुद्धा दिलेलं आहे, जपानसाठी सुद्धा दिलेलं आहे. फक्त आपण डायरेक्टली ते एक्सपोर्ट करत नाही, आपण त्यांना एक्सपोर्टर्सना तो गुणवत्तापूर्वक जो आंबा आहे तो आंबा आपण त्यांना पुरवठा करत असतो. तरी किती प्रमाणात आपण परदेशात पाठवण्याचं हे मान मिळालं? अमेरिकेसाठी आपण 2 वेळा पाठवलेलं आहे. एकदा आपण 450 डझन त्यांना पुरवला होता. दुसऱ्या खेपेला आपण त्यांना एकदा 300 डझन, एकदा 450 डझन आणि तिसऱ्यांदा 750 डझन. तर मी आणि वरुण असं दोघं मिळून आम्ही तो सप्लाय देत असतो. आणि काल ऑस्ट्रेलियासाठी फक्त 200 डझनची गरज होती. 200 डझन आपण त्यांना दिलेली आहे. आणि आता भविष्यात अनेक एक्सपोर्टर आपल्याशी संपर्क साधून आहेत, परंतु आपल्याकडे यावर्षी उत्पादन कमी असल्यामुळं आपण सगळ्यांचीच मागणी पूर्ण करू शकत नाही. कारण एक्सपोर्टसाठी एक ठराविक वजनाचाच आंबा लागतो, ठराविक गुणवत्तेचाच आंबा लागतो. तर त्याच्यामुळं आपल्याकडे जरी उत्पादन आज दिसत असलं की रोज आपण एक साधारण 1000 डझन आंबे जरी काढत असलो तरी त्या 1000 डझनमधले जेमतेम 250 ते 300 डझनच त्यांच्या आपण नॉर्म्समध्ये बसणारे देऊ शकतो. त्याच्यामुळं शक्य होईल तेव्हा आपण देतो, जेव्हा शक्य नाही होत त्याला आपल्याला देणं शक्य नसतं. तर रायगड जिल्ह्यातील किंवा अलिबाग तालुक्यातील जे आंबा बागायत उत्पादक आहेत किंवा जे शेतकरी आहेत
त्यांना काय संदेश असेल किंवा कशा प्रकारे ज्यावेळेला आपण एक्सपोर्ट करतो त्यावेळेला काय आपण काळजी घ्यायला पाहिजे? गुणवत्तेत सातत्य राखायला पाहिजे. गुणवत्तेत सातत्य असेल तर आपलं मार्केटमध्ये नाव असतं आणि गुणवत्तायुक्त माल असेल तर त्याला आपल्याला चांगले दर मिळून जातात. आणि आपण आता असं काय आपण एक विकून मोकळं होण्याची जी आपली जबाबदारी आहे, फक्त विकायचं आणि पुढची जबाबदारी घ्यायची नाही, ही जी काही वृत्ती आपल्यामध्ये ती आपल्याला बदलायला पाहिजे. विकल्यानंतर सुद्धा त्या मालाची जबाबदारी आपली आहे, तो ग्राहकांपर्यंत उत्तम प्रतीचा आंबा गेला पाहिजे. कारण आपण ग्राहकांकडून पैसे घेत असतो. भले जो आपण आता निर्यात केली किंवा एक्सपोर्ट केला तरी तिथल्या ग्राहकांनी खाल्ल्यानंतर सुद्धा त्याला त्याच्यात आनंद मिळाला पाहिजे. धन्यवाद.